नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. आज आपण मान तालुक्यातील भवानवाडी या ठिकाणी आलेलो आहे. आपल्याला ते दृश्य पाहावयास मिळत आहे. ते दृश्य आहे पारायण सोहळ्याचे. हा पारायण सोहळा केव्हा सुरू केला, किती दिवसाचा कार्यक्रम आहे, अशा विविध गोष्टींची चर्चा आज आपण भवानवाडी ग्रामस्थांशी करणार आहोत. आमचं गाव आमचा पारायण सोहळा या ठिकाणचं दृश्य आपण पाहत आहे. ठिकाण आहे भवानवाडी, मान तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीतील हे पारायण सोहळा आहे. भवानवाडीच्या ठिकाणी आपल्याला हा पारायण सोहळा पाहावयास मिळत आहे. वेगवेगळे कीर्तनकारांचं छायाचित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि कीर्तनकारां कसे कार्यक्रम असतात याचं हे आपल्याला जाहिरात आपल्याला पाहावयास मिळत आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आपल्या भवानवाडी गावाविषयी थोडीशी माहिती. भवानवाडी गाव हे दहिवडी गावाजवळ भवानवाडी गाव आहे. छोटस गाव आहे. त्या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर मोठं आहे. भवानी मातेच्या मंदिरावरून भवानवाडी गाव हे नाव पडलेलं आहे. कोणकोणते कार्यक्रम असतात आपल्या गावामध्ये? भवानी मातेची मोठा उत्सव भरला जातो. त्यानंतर यात्रा होती, मोठी यात्रा भरली जाते. यात्रेवरून नंतर आम्ही आपलं संप्रदायाचं सप्ताह चालू ठेवतो. सप्ताह सुरू केलेला आहे. यात्रा मोठी होती, आपल्या गावची यात्रा मोठी होती. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. नाव काय? बर, आपला पारायण सोहळा जो सुरू झालेला आहे तो केव्हा सुरू झालेला आहे? सुरुवातीला आम्ही एक छोटासा कार्यक्रम घेतला. एक दिवशी भजन वगैरे करून हे करायचं. दुसऱ्या वर्षी कोकण महाराज गोमन तात्या यांचं सुसज्ज कीर्तन ठेवलं एक दिवशी. त्यानंतर गेल्या वर्षापासून सप्ताह भरवायला सुरुवात केली. आता हे सप्त्याचं कोणकोणते कार्यक्रम आहेत? आपल्या इथे कीर्तन महोत्सव असतो, हरिपाठ असतो, वाचन असतं, ज्ञानेश्वरी पारायण असतं, आकडा अर्थ असते सकाळची. प्रवचन कीर्तनकार कोण कोण आहेत? आजचे कालचे कीर्तनकार होते चैतन्य महाराज लोणीकर. आजचे कीर्तनकार आहेत आचार्य गोरक्षनाथ महाराज घडगे आणि उद्याचे आहेत कवडे महाराज. काल्याचं कीर्तन कोणाचं होणार? काल्याचं कीर्तन सुपलीकरांचं. सुपलीकर महाराज. रामकृष्ण हरी माऊली. आपलं नाव काय? नाळे. सावतामळी पुण्यतिथी निमित्तानं तुम्ही हा पारायण सोहळा साजरा केलेला आहे. काय त्या पाठीमागे कारण असावं? संप्रदाय लोकांना माहिती मिळाली, त्यामागे संप्रदाय लोकांना चांगली प्रेरणा मिळाली. लहान मुलांना पण पुढच्या पिढीला माहिती व्हावी म्हणून हा पारायण सोहळा तुम्ही. धन्यवाद. मावशी, तुम्ही आज पारायण सोहळ्यात सहभागी झालेला आहे, काय कारण आहे? सप्ताह सुरू झालाय म्हणून. गेल्या वर्षीपासून चालू झालाय, त्या वर्षीपासून आनंद झालाय. बर, अजून काय काय कार्यक्रम काय येता का तुम्ही? कीर्तन प्रवचन आहे काय? शेतातली कामं करून. बर, तुम्ही काय सांगाल आता महिलांना? अजून किती सहभाग असतो ह्या कार्यक्रमात तुमचा? येतात त्यापैकी बऱ्यापैकी लोक येतात तिथं. मला असं वाटतं की हा सप्ताह कायमस्वरूपी अखंड चालू राहावा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. धन्यवाद. त्याला भवानवाडीतील भाविकांनी आपल्याला संत सावतामाळी पुण्यतिथीच्या निमित्ताच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा पारायण सोहळा सुरू केलेला आहे हे सांगितलेलं आहे. आणि भावी पिढीला आध्यात्मिक कार्य काय आहे, त्या संतांचं महात्म्य काय आहे हे माहित व्हावं यासाठी हा उद्देश ठेवलेला आहे. आपण अजून बोलणार आहोत. महाराज, आज तुमचं नाव काय? औंध. बरं, आज तुम्ही आमच्या भवानवाडीच्या पारायण सोहळ्याला आलेला आहे, काय कारण असावं? गेले 3 वर्षापासून या सोहळ्याला येत आहेत. हे आमचे गुरुबंधू आहेत आणि हे छोटस गाव आहे, ते कार्यक्रमच होत नव्हते. पण एक आमच्या संप्रदायाच्या माध्यमातून असं आळंदीमध्ये ठरलं गेलं की आपण हा उत्सव चालू करू, जेणेकरून या लहान पिढीवर त्याचा परिणाम चांगला व्हावा आणि त्या मुलांचे उत्कृष्ट चांगले व्हावं. त्या निमित्तानं चालू केला
आणि त्यामुळे बरेच जिल्ह्यातले इथे सांगली जिल्ह्यापासून आमचे गुरुबंधू इथं आलेले आहेत. भवानवाडीला बऱ्याच लोकांनी आपल्या वारकरी संप्रदायातील भेट दिलेली आहे भेट दिलेले आहे. आणि प्रत्यक्ष सहभाग दाखवलेला आहे. धन्यवाद. महाराज तुम्ही एक सांगा की आपले सुभाष घाडगे महाराजांचा इथं आपल्याला फोटो पण दिसत आहे, तर तो फोटो लावण्यापाठीमागचं कारण काय आहे? हे आमचे गुरुबंधू आहेत, आमचे गुरु आहेत. त्यांच्याकडून गळ्यामध्ये माळ घातलेली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह भरतोय. कारण कसं असतं, कुठलं तरी संप्रदाय असावं लागतं. आणि मला माझ्या गुरुनी शब्द दिला होता की तुम्ही इथं सप्ताह भरवा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. आज ते हयातात नाहीयेत, गेले 1 वर्ष झालं त्या जगातून जग सोडून निघून गेलेत. परंतु त्यांनी जो शब्द दिला होता त्या शब्दाखातीर आम्ही करतोय, सप्ताह करतोय आणि पुढच्या पिढीलाही मार्गदर्शन घडवायचा प्रयत्न करतोय. आणि त्यांच्यामुळे आम्हाला आजपर्यंत या सप्त्याला 2 वर्ष झालं, पण कधीच काही कमी पडलेलं नाही आणि इथून पुढे भविष्यात कमी पडणार नाही. मनीषाताई वगैरे मनीषाताई सहकार्य करतात, त्यांचे पुतणे गोरक्षनाथ महाराज आहेत, वाडीचा सहभाग असतो. इंटेग्रिटी संप्रदायामध्ये सगळे आहेत, पूर्ण जे आहेत ते इंटेग्रिटी संप्रदायामध्ये, त्यांच्यामुळे सप्ताहवाडीत होत होती. इंटेग्रिटी संप्रदाय म्हणजे सप्ताह भरलाच नसता, की आता 2 वर्ष झाले ते पूर्ण येत आहे. सगळे त्यांची पूर्ण टीम येते. विक्रम अजून एक सांगा, म्हणजे आता 3 दिवसाचा हा सप्ताह आहे, भविष्यात काही दिवस वाढवण्याचा विचार आहे का? आहे ना, आमच्या वाडीतली माणसांची साथ मिळणार आहे, त्यामुळे हळूहळू वाढवत चालवायचा. पुढच्या वर्षी आमचं नियोजन चाललेलं आहे 5 वर्षाचा भरवायचा, 5 दिवसाचा भरवायचा, त्याच्यानंतर परत वाढवायचा थोडासा, 7 दिवसाचा करायचं नियोजन आहे. धन्यवाद. खर तर दहिवडी नगरपंचायती हद्दीतील हे छोटस गाव आहे भवानवाडी, पण या भवानवाडीमध्ये यात्रा एक मोठी भरते भवानी देवीची. भवानी देवीच्या नावावरून या गावाला भवानवाडी पडलेला आहे आणि या यात्रेचं स्वरूप मोठ्या स्वरूपात आहे. आणि यात्रेची परंपरा जोपासत या भवानवाडी ग्रामस्थांनी संत सावतामाळी पुण्यतिथीच्या निमित्तानं हा पारायण सोहळा सुरू केलेला आहे. खरोखरच भवानवाडीकरांचं मनापासून कौतुक करेल तेवढं कमीच आहे. आणि मानदेश भूषणशी बोलताना भवानवाडीकरांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, मुलाखत दिलेल्या आहेत. या सर्वांना मानदेश भूषण परिवारातर्फे धन्यवाद आणि त्यांच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा.